मानवी वस्ती या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघत आहोत ब्राझील नागरीकरण. तर पृष्ठ 49 वरील तक्त्यामध्ये ब्राझील मधील काही नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि या तक्त्याच्याच आधारे एक रेषालेख तयार करायचा आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला तयार करायचा आहे, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं आहे. त्याचा अभ्यास करून खालील काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. तर आपण बघतोय ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1960 पासून ते 2010 पर्यंत. बघा, आपल्याला पूर्णपणे त्यांनी दिलेली आहे, टक्केवारीमध्ये दिलेली आहे ती आकडेवारी. आता ह्याच्यावरचा प्रश्न बघा की आकडेवारीतील वर्षांतर किती आहे, त्याच्यानंतर कोणत्या काळामध्ये नागरीकरण हे वेगाने झालेलं आढळतं आणि आलेखाचं विश्लेषण करणारी 5 वाक्य लिहायचे आहेत. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नमूद करायचं आहे. पुढे जाऊया, भौगोलिक स्पष्टीकरण. तर ह्याच्यामध्ये आपण बघतोय की विकसनशील देशांपैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला असा एक देश आहे आणि या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. तर 1960 ते 2000 या 4 दशकामध्ये या नागरीकरणाचा वेग हा जास्त होता, परंतु त्याच्यानंतर मात्र ब्राझील मधल्या नागरीकरणाचा वेग हा मंदावला आणि मग ब्राझील मधल्या प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये सावो पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशामध्ये नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आपल्याला झालेली दिसून येते. मग या देशामधल्या फक्त काही भागातच होणारी लोकसंख्येची ही वाढ आणि ह्या वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारनं काय केलं तर पश्चिमेकडे चला, कुठे पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिलं आहे आणि मग त्याच्यामुळं काही भागातच होणारं नागरीकरण हे कमी होऊन लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होईल आणि देशातल्या लोकसंख्या वितरणातील असमतोल हा कमी होईल. अशा पद्धतीचं हे स्पष्टीकरण आहे आपल्या मुद्द्याद्वारे. आल्या लक्षात? पुढे जाऊया, आकृती क्रमांक 7.6 चा अभ्यास करून ब्राझीलच्या शहरी लोकसंख्येच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. बघा, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे ब्राझील नागरी लोकसंख्येचं प्रमाण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिसून येते. वेगवेगळ्या रंगामध्ये खाली सूचीमध्ये सुद्धा सगळं काही नमूद केलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित त्याचं निरीक्षण करायचंय, बरोबर. आणि सार्वत्रिक नागरीकरण झालेली राज्य कोणती ती लिहायची आणि कोणत्या राज्यामध्ये नागरीकरण हे कमी झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचंय. अर्थात तुम्हाला या सगळ्यांची नोंद आपल्या वहीमध्ये करायची. पुढे जाऊया, भौगोलिक स्पष्टीकरण. परत आपला कसा असतो, आपला आलेख किंवा तक्ता, मग त्याच्यावरती प्रश्नोत्तर आणि मग त्याच्यानंतर त्याचं संपूर्णपणे स्पष्टीकरण आणि ते पण भौगोलिकरित्या, बरोबर. तर नकाशावरून असं दिसून येतं की देशातल्या नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागामध्ये जास्त झालेलं आहे आणि उत्तरेकडील राज्यांपेक्षा सावो पावलो, बोईसास, रिओ दी जनेरियो या राज्यामध्ये नागरी लोकसंख्या जास्त आहे. मग ब्राझील मधील उच्चभूमी प्रदेश आणि अमेझॉन या नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या कमी असल्यानं या प्रदेशामध्ये नागरीकरण हे कमी आहे आणि या भागामध्ये मॅनास हे निग्रो आणि अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे आणि या ठिकाणी नागरीकरण हे जास्त झालेलं आढळतं. पुढे बघूया, आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये अचूक पर्यायास समोरील चौकटीमध्ये बरोबर अशी खूण करा. एकंदर तुम्हाला 1, 2, 3 हे दिलेले आहेत, तर तुम्ही ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये सोडवायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.